आज जे 499 लोक इथले कामाला आहेत, त्या कामाला लोकांना तुम्ही केलं का महानगरपालिकेत परमनंट? एवढी वर्ष का नाही केलं? आजही नाही. इथल्या उत्तर शिवच्या लोकांनी ते ठरवायचं आहे. तिथली जी आमची नेते मंडळी असेल यांनी ठरवायचं. संघर्ष समितीची चर्चा झाली, आम्ही सगळी मंडळी सोबत असणार आहोत. आज भयंकर टॅक्स आकारला गेला. आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी, मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखव. या 27 गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा. BKCच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू, बरोबर आहे, योजना राबवली का नाही राबवली? काही बिल्डरांच्या आग्रहास्तव किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे. हे लोकशाही राज्य आहे आणि लोकशाही राज्यामध्ये लोकांना काय हवं आहे ते तुम्ही द्यायला पाहिजे. आज तुम्हाला मी सांगतो, इथल्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, इथले आरोग्य केंद्र आहेत, आज जिल्हा परिषदच्या ताब्यात आहे. मग तुम्ही महानगरपालिका कुठल्या बेसवर हे करता? सगळ्या आता तुम्हाला मी सांगितलं, पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला न्यूज देईन ना. आम्ही मुख्यमंत्री महोदयाची कुठल्याही परिस्थिती भेट, आज आमच्याकडे गुरचरणी जागा आहे, आमच्या गुरचरणी जागावर आम्ही एकाही ठिकाणी भिवंडीत आरक्षण नाही टाकून दिलं. संघर्ष समितीच्या जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांचे टोचले कान. कुत्र्यासारखे पुढे पुढे करणं द्या सोडून. आता दीपेश म्हात्रे म्हणतात ग्रोथ सेंटर आरक्षण बिल्डर साठी, आपल्या करिता फक्त बाता. रजिस्ट्रेशन चालू करू, आग्र्यांना कैचीत पकडण्याचा राजकारण्यांनी लावला रट्टा. नगरसेवक असो की मोठं पद, रमेश सेठ म्हात्रे मारणार त्याला लाथा. खोट्या राजकारण्यांचा कोतळाच बाहेर काढणार आता. वाचतो टाळ पळवणार काळ, आता उगवणार संघर्ष समितीचा उषा काळ. एका लाईन मुळे 18 गावे वेगळी केलीत. राजू शेठ पाटील म्हणतात याचा करिता आहे कोण धनी. एका वर्षात 27 गावाची स्वतंत्र महानगरपालिका करणार हा माझा शब्द ऐकावा भूमिपुत्रांनी. माझ्या डिक्शनरीत अशक्य शब्दच नाहीत आणि अशक्य हे विषयच नाही, हेच आश्वासन दिले नवनिर्वाचित अध्यक्ष खासदार बाळ्या मामांनी. डोंबिवली मानपाडा रोडवरील हॉरिझॉन हॉल येथे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने जाहीर सभेचे दणक्यात आयोजन केले होते. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे हे होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 27 गावांनी एकूण 42 वर्ष संघर्ष करून सुद्धा केडीएमसीचे निगरगट्ट अधिकाऱ्यांनी 27 गावावर अद्यापपर्यंत अन्यायच केला आहे. पण आता ते सहन केलं जाणार नाही. हे संघर्ष समिती कोणाच्या ताटाखालचे मांजर होणार नाही. 27 गावाची स्वतंत्र महानगरपालिका ही झालीच पाहिजे. हेच उद्दिष्ट आणि हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून हॉरिझॉन हॉल येथे जुन्याच पण नोंदणीकृत सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीस ज्ञानाची नवसंजीवनी निर्माण करत संघर्ष समितीची एकतेची ललकार पाहावयास मिळाली. सत्ताधाऱ्यास सळो की पळो करून सोडणारे पदाधिकाऱ्यांनी मात्र खरपूस समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. गेली अनेक वर्ष 27 गावातील भूमिपुत्र आपल्या न्याय व हक्कासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते. सत्ताधाऱ्याकडून फक्त गोड बोलून बुक्याचा मार मिळत असे. 27 गावाची स्वतंत्र महानगरपालिका करण्यासाठी राज्यकर्त्यांनी फक्त स्थानिक भूमिपुत्रांचा मजबुरीचा फायदाच घेतला. अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार असा सुतोवाच नगरविकास मंत्र्यांनी काढला होता. त्याचं काय झाले? मिळाली ती फक्त 32 तारीख. मोठमोठ्या बिल्डराकरिता ग्रोथ सेंटर, गुरुचरण जागेवर शासकीय प्रकल्प, रस्ता रुंदीकरण करता येतो आणि स्थानिक भूमिपुत्राकरिता फक्त आश्वासनाचे गाजर. सुरुवातीला अर्जुनबुवा चौधरी यांनी प्रशासकीय यंत्रणेचे धिंडवडे काढले, तर डॉक्टर वंडरा पाटलांनी लोढा बिल्डराचा खरपूस समाचार घेतला. ज्येष्ठ नगरसेवक संतोषजी केने यांनी मात्र महापालिकेवर ताशेरे ओढून भ्रष्टाचारांनी बरबटलेली महापालिका म्हणत केडीएमसीवर आग पाकड केली. दीपेश म्हात्रेंनी तर अक्षरशः सत्ताधाऱ्यांना खांद्यावर घेत कुस्ती खेळल्याची दिसून आले. रमेश म्हात्रेंनी तर माझ्या आगरी बांधवांनी इतर राजकारण्याबरोबर कुत्र्यासारखे फिरणे बंद करावे, तर माजी आमदार राजदादा पाटलांनी तर अनधिकृत बिल्डराकडून स्लॅब मागे किती घेता हे सर्व श्रुत आहे. याचा करिता धनी कोण आहे सर्वांनाच माहिती आहे. तर अध्यक्ष खासदार बाळामामा म्हात्रे म्हणाले,
एका वर्षात 27 गावाची स्वतंत्र महानगरपालिका करणार, दिला शब्द. पाहिलं असेल गेली 42 वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे, हा लढा काही नुसता दिला जात नाही. आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच सगळे लोकही लढा देत आहेत. आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते, त्यांनी त्यांना शब्द दिला होता. आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मीटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार. जी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे, एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू, निवडणूक आयोगाला विनंती करू, जोपर्यंत ही सुनावणी आहे. आपण पाहिलं असेल आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी 3 वर्ष थांबली, त्याच्यामुळे 3 वर्ष निवडणुका लांबल्या. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या. तर हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, तर मग थांबवायला पाहिजे. आता इथं अदृश्य शक्ती राहिलीच नाही, आम्ही सगळे समोर आहोत. आणि हेही लक्षात ठेवा, ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही, हे सगळ्या समाजाचा विषय आहे. 27 गावामध्ये आज सगळे समाज राहतात, सगळ्या जातीपातीचे लोक राहतात आणि ते सगळ्यांचे विषय आहे. आज भयंकर टॅक्स आकारला गेला. आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी, मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा, या 27 गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा बरं. त्यावेळेस जे तुम्ही सांगितलं की बीकेसीच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू, बरोबर आहे, योजना राबवली का नाही राबवली? मग काही बिल्डरांच्या आग्रहास्तव किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे. आणि म्हणून असं काही नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत, ते याच्यासाठी आहोत, सर्वपक्षीय मंडळ आहे ते याच्यासाठी आहोत, हे सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे, गावातील सगळ्या नागरिकांना मिळाला पाहिजे. पुन्हा एकदा मी उद्या साधारणतः मुख्यमंत्री महोदयांचा टाइम घेईन आणि आम्ही सगळी मंडळी, सगळ्या पक्षाची मंडळी, संघर्ष समितीची मंडळी, आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री महोदयांना भेटू आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मग पुढची रणनीती ठरवू. नाही, हे आंदोलन करायलाच लागेल ना. बघा, हे लोकशाही राज्य आहे आणि लोकशाही राज्यामध्ये लोकांना काय हवं आहे ते तुम्ही द्यायला पाहिजे ना. आणि तुम्ही इथला विकास पण करत नसाल, इथल्या लोकांना जबरदस्ती टॅक्स लादत असाल. आज तुम्हाला मी सांगतो, इथल्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, इथले आरोग्य केंद्र आहेत, आज जिल्हा परिषदच्या ताब्यात आहे. मग तुम्ही महानगरपालिका कुठल्या बेसवर हे करता? आज जे 499 लोक इथली कामाला आहेत, त्या कामाला लोकांना तुम्ही केलं का महानगरपालिकेत परमनंट? एवढी वर्ष का नाही केलं? आजही नाही केलं. आज जर नवीन महानगरपालिका अस्तित्व आली तर 499 आमची मुलं तिथे परमनंट होतील ना. हा नुसतं काय एक कुठल्या गोष्टीचा विषय नाही, सगळे जे काही विषय आहेत ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयात सगळ्या लोकांना न्याय मिळून जाईल. माझे उत्तरशिव येथे म्हाडाने अतिक्रमण केलेलं आहे, जे क्रीडांगण ठेवलं होतं आनंदी साहेबांचं, तर त्यावरती संघ समिती काय त्या विरोध करणार आहे का? नक्की तिथल्या उत्तरशिवच्या लोकांनी ते ठरवायचं आहे. तिथली जी आमची नेते मंडळी असेल यांनी ठरवायचं. संघर्ष समितीची चर्चा झाली, आम्ही सगळी मंडळी सोबत असणार आहोत. आम्ही तर म्हणजे बघा, ऍक्च्युअली हे जे चालले, आज आमच्याकडे गुरचरणी जागा आहे, आमच्या गुरचरणी जागावर आम्ही एकाही ठिकाणी भिवंडीत आरक्षण नाही टाकून दिलं. ठीक आहे, मालकीच्या जागावर टाकलंय, पण गुरचरणी जागा वगैरे ज्या आहेत ना आमच्याकडे तशा वेगळ्या आहेत. आज तुम्ही आहे ना आमच्याकडे सगळ्या गुरचरणी जागांमध्ये तुम्हाला हॉल दिसतील, ग्रामपंचायत म्हणजे समाज हॉल दिसतील किंवा इतर काही गोष्टी दिसतील, केल्यात ना. या जाहीर सभेकरिता विजय भाने, रतन पाटील, माजी सभापती विठ्ठल वायले, मुकुंद म्हात्रे, सदाशिव गायकर, पंढरीनाथ पाटील, विलासभाई म्हात्रे व इतर सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व भूमिपुत्रांनी अथक मेहनत घेत जाहीर सभा यशस्वी केली. या जाहीर सभेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सत्यवान म्हात्रे यांनी केले, तर प्रास्ताविक समीर वचे, तर आभार प्रदर्शन जादूगार यांनी केले. दर्शक बांधवांनो, आपल्याला या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.